नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पालघर टाइम्स न्यूजमध्ये स्वागत आहे। आज मी आलोय वाडा भिवंडी या महामार्गावरील सिरीसपाडा या ठिकाणी। या महामार्गाला अत्यंत जीवघेणे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळते। या महामार्गाचे काम ईगल इन्फ्रा या कंपनीला जवळजवळ 800 कोटी मध्ये देण्यात आल्याची माहिती समोर आली होती आणि मध्यंतरी या महामार्गाचे काम बंद केल्याचे समोर आले होते। परंतु उभाटा गटाकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती हाती घेतल्याचे समोर आले होते। परंतु ईगल कंपनीने अजून या महामार्गाला ब्रेक लावल्याचीच माहिती मिळते। दरम्यान या अनेक संघटनांकडून याआधी रास्ता रोको आंदोलन करण्यात आली। शासनाचा करोडो रुपयाचा निधी या महामार्गावरती खर्च झालेला आहे, परंतु आजपर्यंत आपण पाहतात की या महामार्गाची अवस्था जैसे थे आहे। कोणताही बदल या महामार्गावरती आजपर्यंत झालेला आपल्याला दिसत नाहीये। या विभागासाठी 2 खासदार 3 आमदार आहेत, त्यामुळे जनतेचा हा अति महत्त्वाचा प्रश्न शासन दरबारी मांडून आज हा महामार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते, नागरिकांकडून केली जाते। हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे खासदारांनी हा प्रश्न मार्गी लावावा ही नागरिकांची मागणी आहे। लवकरात लवकर ही मागणी पूर्ण व्हावी अशी आता मागणी सामान्य नागरिकांकडून, वाडा विभागाकडून, कुडूसमधून, अंबाडीमधून अशा वाडा भिवंडी महामार्गावरील सर्व गावातून केली जाते।